किमान तापमानात अचानक झालेली घट आणि कमाल तापमानात सातत्याने होत असलेली वाढ यामुळे मुंबईकरांना रात्री गारवा आणि सकाळी उकडा अशा विषम हवामान बदलांचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे मुंबईकरांमध्ये कन्फ्युजन आहे। दरम्यान ही स्थिती पुढील 1-2 दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। मीरा भाईंदरमध्ये पालघर ठाणे भागातून प्रवेश करण्यास अवजड वाहनांना सकाळच्या वेळेत बंदी घालण्यात आली आहे। सकाळी 7:15 ते 11:15 वाजेपर्यंत वरसावे पोलीस चौकी, फाउंटन हॉटेल ते दहिसर टोल नाक्याकडे तसेच ठाणे घोडबंदर रोड मार्ग मीरा भाईंदर शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे। महायुतीमध्ये काही मंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। त्यांच्या अधिकारावर गदा येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच अनेक धोरण राबवल्यास सुरुवात केल्याने मग आपण कशासाठी मंत्री झालो असा प्रश्न त्यांना सतावत आहे। शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत तीव्र नाराजगी व्यक्त केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते। एकनाथ शिंदे यांना मंगळवारी 11 फेब्रुवारीला महादजी शिंदे पुरस्कार देण्यात आला। दिल्लीतील या सन्मान सोहळ्याला शरद पवार आणि इतर नेते उपस्थित होते। राज्याचे राजकारण विचित्र चाललंय। राजकारणात कोण कोणाबरोबर हे समजणं सध्या कठीण आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे। तसेच शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला जायला नको होतं अशी आमची भावना आहे, असंही संजय राऊत म्हणाले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना देण्यात आला। शरद पवारांची राजकारणातली गुगली अनेकांना कळत नाही। माझे आणि शरद पवारांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहे। त्यांनी आजवर मला कधीच गुगली टाकली नाही, यापुढेही टाकणार नाहीत असा विश्वास आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस नेते व पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील या देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हेमलता पाटील यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नगरसेवक देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। यांच्या उपस्थितीत सर्व प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे। देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमॅन, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी हे नुकतेच महाकुंभमध्ये सहभागी झाले होते। मागे पौर्णिमेपूर्वी ते सहकुटुंब कुंभमेळ्यात सहभागी झाले। त्यांनी सर्वांनी गंगे स्नानही केले। यावेळी अंबानी कुटुंबाच्या 4ही पिढ्या उपस्थित होत्या। ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025ला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे। या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सुधारित संघ जाहीर करण्यात आला आहे। टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं। त्यामुळे बुमराहच्या जागी हर्षित राणा याला मुख्य संघात स्थान मिळालं आहे। बुमराहने दुखापतीमुळे नाही तर वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे। AIची जागतिक परिषद फ्रान्सच्या पॅरिस येथे भरली। या AI परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले। आर्टिफिशियल तंत्रज्ञानाच्या वेगाने विकास होत आहे। या तंत्रज्ञानामुळे धोके जरी वाढले असले तरी त्याचा उपयोग शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान आणि इतर मानवी कामांसाठी करणे गरजेचे आहे। इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबले आहे। सध्या युद्धविराम सुरू आहे। या युद्धबंदी अंतर्गत हमास इस्रायली पोलीस सोडत आहे। मात्र आता हमासने इस्रायलवर युद्धविराम कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे। तसेच पोलिसांनी सुटका थांबवण्याची धमकी दिली। त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतप्त झाले आहेत। त्यांनी हमासला आता नरकाचे दरवाजे उघडणार असा थेट इशारा दिला आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।